राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है। जिल्हा प्रशासन तोंड नाही बघायचं। गेल्या 4 वर्षापासून आम्ही हे जी निवारा शेडचा विषय आहे कलेक्टरच्या माध्यमातून सगळ्याला सांगत होत, तर SP आसन, कलेक्टर आसन, आमदार आसन, खासदार आसन यांचे ज्यावेळेस धरणे असते, कुठले बी त्यांचे मरायला लागलेले असले, जिवंत असले, त्यांच्या टायमाला ते मोठाले पॅन्डल टाकतात आणि ते निवारा शेड बनवतात त्यांच्या पुरता। ज्यावेळेस आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असतील, कुठल्या संघटनेचे असतील, ते असे रस्त्यावर बसून उन्हात कधी बी त्यांचं चालू असतंय। पण ह्या प्रशासनाला ज्या गोरगरिबाची कधीच अशी क्यू येत नाही, फक्त आमदार असतील, खासदार असतील, त्या हिशोबानेच ह्या लोकांची क्यू येते आणि त्यांना निवारा शेड हे सगळं जास्त कमी टाकून देतात आहे। जर आम्ही चुकून बी थोडंफार टाकलं तरी ह्यांचे सारखे पोट दुखत येत आहे। त्यामुळे ह्याच्यावर लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि कारवाई करण्यात यावे शेडची। आज जिल्हाधिकारी कार्यालय बीड याच्या समोर डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वामध्ये आज तिरडी भेट प्रशासनाला देत आहे। त्याचं कारण असं आहे, आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत हा आंदोलन कट्टा म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी पहिले खूप अशी झाडी होती, या ठिकाणी फुटपाथ बनलेला होता। माननीय कलेक्टर केंद्रेकर साहेबांना या ठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था केली होती, परंतु या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये एक झाड देखील नाही। आंदोलन करतायत, आंदोलनकर्त्याकडे कोणी 8-8 दिवस लक्ष देत नाही। ऊसतोड कामगारांचे प्रश्न घेऊन इथं आंधळे पांडुरंग आंधळे हे बसले 7 दिवसापासून बसलेले, त्याकडे प्रशासनानं लक्ष दिलेलं नाही। म्हणून जर ह्या उन्हानं असलं ऊन पडतंय आणि जर उन्हानं जर कोणी मेलं तर यांना याचा जबाबदार कोण? म्हणून सरकारला त्याची तकलीफ व्हावी नाही म्हणून ही तिरडी देतो, काय की तुम्हाला तिरडीचा देखील खर्च होणार नाही, कारण की आंदोलनकर्त्यांना सुविधा देण्यासाठी या ठिकाणी शौचालय नाही, या ठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था नाही, सावलीची व्यवस्था नाही। मग हे व्यवस्था काढून आंदोलनकर्त्याचा आणि जनतेचा आवाज दाबण्याचं काम करतायत। म्हणून याची निषेध म्हणून ही तिरडी दान त्यांना दिली जाते आणि ह्याचा आम आदमी पार्टी देखील निषेध करते। कुणीतरी घातलं पाहिजे। आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तिरडी भेट आंदोलन केलेलं आहे। आमचे बंधू डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या 4 ते 5 वर्षापासून वेळोवेळी प्रशासनाला पत्रव्यवहार केला, परंतु त्याचा कुठलाही त्यांनी गांभीर्याने विषय घेतलेला नाही आणि या ठिकाणी झाडे भरपूर होते, ते झाडे तोडण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना 7 ते 8 दिवस असल्या कडक उन्हाळ्यामध्ये आंदोलन करण्याची वेळ येते। प्रशासनाला लाज वाटत नाही। या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही, त्यांना पाणी पिण्याची सुद्धा व्यवस्था नाही आणि आंदोलन करते यावेळेस त्यांच्या जर जीवाला काही धोका जर झाला तर याला जबाबदार कोण? यामुळे आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाला ज्यावेळेस एखादा व्यक्ती जर गेला आंदोलन करता तर त्याला प्रशासनाला त्याचा खर्च सुद्धा नको, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून तिरडी भेट प्रशासनाला दिलेली आहे आणि प्रशासनाने जे लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला या ठिकाणी एक शेड उपलब्ध करून द्यावा आंदोलन करण्यासाठी आणि पाण्याची व्यवस्था आणि शौचालयाची व्यवस्था करून द्यावा अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो। या माध्यमातून प्रशासनाला तिरडी भेट आंदोलन हे डॉक्टर गणेश ढवळे यांच्या माध्यमातून करत आहोत। तर ही तिरडी भेट आंदोलन अनोळखा आंदोलन बीड जिल्ह्यामध्ये का जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहेत, तर ह्याचे कारण आहे ज्यावेळेस तिथं झाडं होते, केंद्रेकर साहेब असताना त्यांनी झाडं लावली होती, फक्त आंदोलन करण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली। तसंच ही रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली सगळे झाडं तोडलेली, इथं पाण्याची व्यवस्था नाही व आम्ही सर्व सामाजिक संघटनेने एक विनंती अर्ज 4 ते 5 वर्षापासून करतो,
पण त्याच्यावर कुणी आणि विशेष करून कुठली तरतूद करता येत नाही असं आम्हाला लेखी उत्तर दिलेलं आहे। आणि जर आम्ही एक विनंती केली, जर तुम्हाला करता येत नसलं तर आम्हाला फक्त परमिशन द्या, आम्ही सगळं वर्गणीद्वारे आम्ही शेडचं निवारण करू आमच्या पद्धतीनं, पण ते पण करायला शासन धजावत नाही। यासाठी ही तिरडी आंदोलन ह्यासाठी करतो की एक आमचे सहकारी ऊसतोड कामगार मजूर हे सातत्याने आंदोलन करीत आहेत आणि आमरण उपोषण आहे। आज 7 दिवस झाले तरी कुठलंही प्रशासन इथं आलेलं नाही, कुठलं पालकमंत्र्यांनी साधं विचारणा केली नाही, पालकमंत्र्याच्या यांनी एखादा प्रतिनिधी पण पाठवला नाही। तर त्यासाठी आम्ही एक तिरडी भेट जी कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून देत आहोत आणि हे आंदोलन करण्याचं एकच काम आहे की कमीत कमी शासनाला ह्याच्यावर जाग तरी यावा, यासाठी आंदोलन करत आहोत। आज या ठिकाणी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊसतोड कामगार संघटनेचे शिवशाहू ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग वामनराव आंधळे हे उपोषणाला बसले। 7वा दिवस असतानाही कुणाला त्याचं काही गांभीर्य नाही, ना प्रशासनाला ना राज्यकर्त्याला ना कुणालाच लोकप्रतिनिधीला त्याचं गांभीर्य नाही। त्यामुळे डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांनी या ठिकाणी जर उपोषणाला या ठिकाणी बसलेल्या कार्यकर्त्याला कसलंही शेड नाही, कसली पाण्याची व्यवस्था नाही आणि ऊन आहे आणि कुणी या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था नाही, पोलीस संरक्षण नाही, मग या ठिकाणी जर उपोषण करता जर दगावला तर त्या ठिकाणी शासनाला ऐन वेळेला जे जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन बोगस झाडं लावण्यात आणि रोहयोचे कामं इतर अनेक अडचणी झाकण्यात लेखापरीक्षण करून स्वतःची पाठ थोपटण्यात दंग आहेत, त्यांना मग या ठिकाणी ऐन वेळेला प्रशासनाला तिरडी उपलब्ध होणार नाही म्हणून डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेबांनी एक अनोखं आंदोलन केलंय की या ठिकाणी तिरडी प्रशासनाला भेट द्यायची। मला या ठिकाणाहून एकच सांगायचंय, एक वेदना होती मला की पांडुरंग वामनराव आंधळे हे गेल्या 25 वर्षापासून फडात ऊस तोडण्याचं काम करतात। गेल्या 15 वर्षापासून ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत, स्वतःच्या 2 पैसे खिशातून खर्च करून। आता ते 6 दिवसापासून आंदोलनाला बसलेत या ठिकाणी आमरण उपोषणाला। आज 7वा दिवस आहे, अन्न नाही, पाणी नाही, ऊन आहे, त्यांची प्रकृती गंभीर झाली। परंतु एरवी छोट्या मोठ्या गोष्टीला आवाज उठवणारे वेगवेगळे पक्ष संघटनेचे मोठमोठे नेते आता कुठे आहेत? ज्या ऊसतोड कामगाराच्या घामाच्या कष्टावर तुम्ही लोकप्रतिनिधी झालात, मंत्री झालात आणि तुम्ही त्यांना ऊसतोड कामगाराला हक्काने निवडणुकीत वापर करतात, ती महाराष्ट्राची वाघीण कुठे आज? आणि जे बारामतीचा बीडची बारामती करायची होती, मी त्या बारामतीकरांना या ठिकाणाहून पालकत्व आमचा हात जोडून विचारतो की 7-7 दिवस जर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक वास्तववादी ऊसतोड कामगाराच्या कष्टकऱ्यांच्या मागणीसाठी या ठिकाणी जर गंभीर अवस्थेत जर पडत असतील तर कसा होईल बीडचा बारामती? मग सामाजिक चळवळीच किती करायच्या सर्वसामान्य लोकांनी? मला सांगा, आज डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब प्रत्येक आंदोलनात सहभागी असतात, 6 महिन्यात 3दा ऑपरेशन झालंय त्यांचं। मग किती दिवस आम्ही आज या ठिकाणी आम्ही दुःखात आहेत आणि निषेध करतो शासनाचा। स्थानिक पोलीस असेल, कृषी विभाग असेल, ग्राम असेल, विविध मागण्यांसाठी स्थानिक प्रशासन दाद देत नाही म्हणून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं येतात न्याय मागण्यासाठी। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक 8-8 दिवस 15-15 दिवस त्या ठिकाणी उपोषण करतात, प्रशासन लक्ष देत नाही। 3.5 वर्षापूर्वी याच ठिकाणी आप्पासाहेब पवार नावाच्या पारध्याचा उपोषण करताना मृत्यू झालेला आहे। 3.5 वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जिल्हा प्रशासनानं मोठमोठी झाडं तोडली जी आंदोलनकर्त्यांची सावली होती।
मात्र गेल्या 4 वर्षापासून आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला म्हणतो की या ठिकाणी आंदोलन करण्यात निवारा शेड बांधण्यात यावं, पिण्याच्या पाण्याची स्वच्छतागृहाची सोय करण्यात यावी, मात्र प्रशासन ऐकत नाही. प्रशासनाला आम्ही ते सांगितलं, जर प्रशासन करत नसेल तर आम्ही लोकवर्गणीतून बांधतो, प्रशासन मंजुरी द्यावी, मात्र प्रशासन मंजुरी देत नाही. सध्या खूप उन्हाळा आहे आणि अशा आमरण उपोषणामध्ये एखाद्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो आणि त्यामुळं जिल्हा प्रशासन या ठिकाणी बीड जिल्ह्याचं मृतप्राय झालेलं आहे. जिल्हा प्रशासनाला त्याची लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर तिरडी आंदोलन केलं आणि तिरडी आंदोलन जे आहे ते जिल्हा प्रशासनाला भेट देणार आहोत. कमीत कमी या निमित्तानं तरी जिल्हा प्रशासन आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेईन, त्यांच्या वेदना व्यथा समजून घेईल आणि आंदोलनकर्त्यांसाठी निवारा, स्वच्छ पिण्याचं पाणी आणि त्याचबरोबर स्वच्छता आदींची मूलभूत सुविधा सोय करेल असं आम्हाला वाटतं.